मंडळी, या भागामध्ये नमस्कार. आपल्या मुलांना झेपतील अशी स्वप्न आपण का दाखवावीत? त्यांच्या जीवनाची उर्मी, त्यांच्या अंतर्मनातली साधना, त्यांच्या अंतर्मनातलं त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या मनानं कसं अभिव्यक्त व्हावं, हे आपल्याला कधी उमजावं. त्यांच्यातली अभिव्यक्ती, त्यांच्यातलं प्रतिभा साधन असं व्यक्तिमत्व, हे त्यांच्याकडून, त्या मुलांकडून, त्या उमलत्या कळ्यांकडून कधी अभिव्यक्त व्हावं, हे आई वडील म्हणून आपण कधी समजावून घेतो का? आपण ऐकण्यामध्ये आपल्या 1-2 वर्षामध्ये राजस्थानमधील कोट्याला जी मुलं त्या ठिकाणी तयारी करतात, त्यांच्यामध्ये ज्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, हे सर्वश्रुतच आहे. सगळ्यांनी या बातम्यांवरती कटाक्ष टाकलेलाच आहे. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी काही काळ त्या टेस्टसुद्धा, त्यांच्या परीक्षासुद्धा क्लासेसमध्ये होणाऱ्या त्या बंद केल्या होत्या. याची कारणं आणि मीमांसा आपण जर बघत गेलो तर आपल्या मुलांचं इतर मुलांबरोबर आपण जी तुलना करतो ती घातक आहे. त्या तुलनेमुळं आपली मुलं का वेगळी ठरतात? त्या तुलनेमुळं त्यांचं भविष्य का खराब होऊन जातं, का त्यांना काही भविष्यच राहत नाही? ही जर आपण तुलना अशी करत राहिलो तर आपल्या पदरी निराशा पडते आणि साहजिकच आपला आणि आपल्या मुलांमधला संवाद कुठेतरी तुटत जातो आणि मुलं निराशेच्या गर्तेमध्ये येतात. आपली मुलं आपल्याला माहीत असतात मंडळी. आपली मुलं, आपण लहानपणापासून त्यांचं संगोपन करत असताना त्यांना कोणत्या गोष्टी आवडतात, त्यांचं व्यक्तिमत्व कोणकोणत्या गोष्टींनी बहरलेलं असतं, त्यांना काय द्यावं किंवा काय दिल्यामुळं त्यांचं समाधान होईल, खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काय दिल्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्व अजून उजळून निघेल, ह्या गोष्टी आपण कधी त्या गोष्टीकडे कटाक्ष टाकत असताना किंवा लक्ष देत असताना त्यांच्यामधलं जी विजिगीषा वृत्ती आहे किंवा त्यांच्यामध्ये जे करण्याचं धाडस आहे, त्याला खतपाणी देण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो. आणि हे होत असताना काही आईवडील आपल्या समाजामध्ये वावरत असताना नैसर्गिकपणे आपल्या मुलांचं कोणत्या गोष्टीकडे त्यांचा कल आहे त्या दृष्टीनं त्यांचं व्यक्तिमत्व जडणघडणीमध्ये ते अट्टहासाने सामोरे जातात आणि खऱ्या अर्थानं ते यशस्वीही सुद्धा होतात. पण बऱ्याच अंशी मुलांना MBBS करायचं आहे, मुलांना IIT क्षेत्रामध्ये पाठवायचं आहे, माझ्या मुलाला UPSC करून मला IAS IPS करून द्यायचं आहे, ह्या सर्व अट्टहासामध्ये कुठेतरी आपल्या बालपणीची आईवडील म्हणून आपली कुठेतरी इच्छा असते, ते आपण प्राप्त केलेलं नसतं. आपल्याला MBBS व्हावंसं वाटत होतं, आपल्याला IIT क्षेत्रामध्ये जाऊन काम करण्याची इच्छा होती. ती सुप्त इच्छा आई वडील म्हणून आपण मुलांकडून का बरं पूर्ण करून घ्याव्यात? का त्यांनी ठेका घेतलाय आपली स्वप्न पूर्ण करायचं? पण आपल्या स्वप्नांचं ओझं आपल्या मुलांच्या मानगुटीवर टाकणं नैतिकरित्या ते हानिकारक आहे असं मला वाटतं. आणि जर मुलांना त्यांच्या त्या नैसर्गिक स्रोतानुसार जर आपण त्यांच्या जडणघडणीमध्ये हातभार लावला, मार्गदर्शन केलं आई वडील म्हणून, तर नक्कीच त्या ठिकाणी ती मुलं त्यांचं व्यक्तिमत्व बहरून ते आपल्या क्षेत्रामध्ये नावलौकिक त्या ठिकाणी मिळवतीलच. पण तू अमुक एका क्षेत्रामध्ये जायचं, तमुक एका क्षेत्रामध्ये जाऊन तुला कुठेतरी उच्च पदस्थ व्हायचंय, असा अट्टहास आपण आई वडील म्हणून ठेवू नये असं मला वाटतं. आपण जर APJ अब्दुल कलाम यांचं चरित्र जर वाचलं किंवा APJ अब्दुल कलाम यांच्या जीवनाकडे जर आपण बघितलं, त्या ठिकाणी त्यांना वैमानिक व्हायचं त्यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न घेऊन त्या ठिकाणी ते परीक्षा देतात. 1-2 वेळेस त्या परीक्षेमध्ये ते अपयशी होतात आणि त्या ठिकाणी वैमानिक होण्याचं स्वप्न त्यांचं धुळीस मिळतं. ते निराश होतात, हताश होतात. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये आपल्या संरक्षण यंत्रणेला लाजवेल असं काम, अशी निष्ठा, असं व्यक्तिमत्व त्यांचं बहरून जातं आणि त्या ठिकाणी एक वेगळं क्षेपणास्त्र बनविण्याचं काम, वैमानिकापेक्षा कितीतरी 1000 पटीनं मोठं काम त्या ठिकाणी ते साकार करतात आणि आपल्यातलं दडलेलं आपलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी साकार करत असताना या देशाला एक वेगळी संरक्षण यंत्रणा त्या ठिकाणी ते बहाल करतात. हे सांगायचा उद्देश म्हणजेच काय, तर त्यांच्यामध्ये दडलेलं ते संरक्षण क्षेत्रातलं ज्ञान त्यांनी अभिव्यक्त केलं. तसं आपल्या मुलांमध्ये काय दडलंय हे आपण आपुलकीनं, प्रेमानं त्यांच्याशी हितगुज करून आपण बोलावं. त्यांच्याशी मन रमेल असं त्यांचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी घडेल असा संवाद आई वडील म्हणून आपण त्यांच्याशी करावा. उगाचच
वेगळ्या वाटेवरती आपण जाऊ नये. उगाचच मोठी स्वप्न आपल्या मुलांना आपण द्यायला आपण भाग पाडतो. कारण आपलंही काही चुकत नसतं. कारण मुलं मोठी व्हावीत, त्यांनी खूप मोठी स्वप्न बघावीत, खूप मोठं साकार करावं असं वेळोवेळी आपल्याला वाटत असतं. पण सगळ्याच बाबतीत ते खरं ठरतं असा भाग नसतो. म्हणून त्यांना झेपतील त्यांच्या पंखामध्ये असं नवं बळ आपण निर्माण करू. त्यांना या क्षितिजाच्या बाहेर जाण्यासाठी एक नवं बळ देऊन ते झेपावतील या आकाशामध्ये, स्वप्नही साकार करतील आणि खऱ्या अर्थानं ते या सृष्टीला, या जगाला, या समाजाला काहीतरी देऊन जातील, एवढं मात्र निर्विवाद सत्य आहे. या भागामध्ये मला आपल्याशी हे हितगुज करावंसं वाटलं, म्हणून हा सर्व प्रपंच आहे. मंडळी, हे विश्व चैतन्याचे या चॅनलला पण या ठिकाणी सबस्क्राईब करा. भेटू या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.